आपल्या राजभाषेमध्ये सादर करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे पहला ओवर लेके आए हैं निखिल पाटिल, मैन फ्रॉम वागरण, जबकि सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर आदिल कुरैशी स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइक के एंड पर मुन्ना ठाकुर। ओहो, ये गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6। हम सभी को पसंद भी आता है, वो ओवर पहला हो, गेंद पहली हो या मैच पहला हो, उनमें कोई फर्क नहीं पड़ता। बस अपने ही अंदाज से, अपने ही स्टाइल से वो खेलते हैं। हालांकि इस मैच की ये दूसरी ही गेंद थी, मगर गेंद उनके स्लॉट में आई और उसे पहुंचा दिया है बहुत ही खूबसूरती के साथ स्टैंड में। यासीन सर थोडासा वेळ घेतोय। व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत नागावचे सदस्य सन्माननीय रोशनजी नाईक आणि त्यांचे सहकारी यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या माध्यमातून होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। विनंती आहे रवींद्रजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते रोशनजी नाईक आणि त्यांच्या रोहनजी नाईक आणि त्यांच्या सहकार्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। कॉम्बॉक्स। धन्यवाद डीजे। कुरैशी के बल्ले से और एक बड़ा स्ट्रोक, इसके पहले छक्का आया था और इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव करते हुए गेंद को खेल दिया है डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पहली 3 गेंदों में 10 रन जुटा लिए हैं आदिल कुरैशी ने। एनएससी खानाव ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है, सलामी बल्लेबाज के रूप में आदिल स्ट्राइक एंड पर। जी हाँ, इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला, मगर डीप मिड विकेट में प्रोटेक्शन और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 11। आदिल पहुंचे 11 पर और पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर मुन्ना ठाकुर। मुन्ना ठाकुर हालांकि ये कम उम्र का खिलाड़ी है, मात्र 19 साल का खिलाड़ी, मगर प्रॉपर खानाव गांव से बिलोंग करता है और इस साल तूफानी फॉर्म में है। पहली ही गेंद पर जोरदार पगपदा के लिए अपील, मगर इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। ओहो, थोड़ी देर के लिए मुन्ना ठाकुर भी भयभीत हुए होंगे, थोड़े से संकोच में आए होंगे, मगर अंपायर ने इस अपील को नकारा है। इस साल मुन्ना ठाकुर ने हाल ही में जो दमदार आमदार प्रीमियर लीग आपने देखा, जो कि डे टूर्नामेंट था, जी हाँ, दमदार आमदार बिग बैश जो कि तीनवीरा के मैदान पर खेला गया था। जी हाँ, इस मर्तबा हेलीकॉप्टर की तरह खेलना चाहते थे, मगर सीधा मिड ऑफ की दिशा में खेल गए फील्डर के हाथों में और इसी के साथ मुन्ना के रूप में ये पहला झटका। व्यासपीठावर उपस्थित वरंडे येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सर्वेशजी पाटील, उदयजी पाटील आणि जयेशजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या माध्यमातून होईल। विनंती असेल सतीशजी थळे आपल्या शुभ हस्ते आपण सर्वेशजी पाटील, उदयजी पाटील आणि जयेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते वरंडे यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे। कॉम्बॉक्स। थँक्यू, भरपूर धन्यवाद। या ठिकाणी आपण वळूया पुन्हा एकदा। मी या ठिकाणी NSC स्पोर्ट्स खानावचे संघ मालक माझ्याबरोबर बसलेले आहेत। आपण जेव्हा पहिल्यांदाच या मैदानावरती जेव्हा स्पर्धा चालू केली आणि त्या टायमाला फर्स्ट टाइमचे विनर खानाव संघ या ठिकाणी होता, आनंद गुजरे यांचे सपुत्र या ठिकाणी बसलेले आहेत। सो वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि जितेन भाई, कसं वाटतंय पुन्हा एकदा तुमचा संघ या ठिकाणी गेल्या 3 वर्षानंतर पुन्हा 5व्या मध्ये तुमची एंट्री होते आहे आणि ही एंट्री दमदार असेल असं मला वाटतंय? सर्वप्रथम मी छोटम शेट यांना जिल्हा परिषद निवडणुकीत हॅट्रिक करून जिंकून आल्याबद्दल अभिनंदन करतो। आणि तसं सांगायचं तर APL खेळण्यासाठी हे प्रत्येक
खेळाडूचं आणि प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं. आम्ही APLच्या पहिल्या पर्वात हारलो होतो, लेकिन सेकंड पर्वात आम्ही इथे विनर झालो. त्यानंतर पुन्हा आमचं सतत स्वप्न होतं की आमच्या खेळाडूंचं, आमच्या गावाचं ह्या मैदानावर पुन्हा खेळायला येण्याचं. ते एक 5 वर्षानंतर पुन्हा आमचं स्वप्न साकार होत आहे. आणि APLची तयारी बोलल्यानंतर ही अखंड महाराष्ट्रात गाजलेली सर्वात चांगली टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते. थँक्यू. दादा धन्यवाद. आणि आपण पहिला चौकार आला आणि या टाइमला जेव्हा संघ निवडताना कुठली अडचण आलेली नसेल असं मला वाटतंय. नाही, संघ निवडताना आम्हाला कुठलीच अडचण येत नाही. संघ निवडताना मी सर्वप्रथम माझ्या गावातीलच 5-6 खेळाडूंचा पहिला भरणा करून घेतो, कारण माझ्या गावातील खेळाडू पण आयकॉन खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या संघात कसं घेता येईल हा विचार मी पहिला करतो, आणि त्याच्यानंतर मग इतर जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांचा विचार करत असतो. थँक्यू जितीन भाई, भरपूर धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आपल्याला जोडलात आणि सेकंड सीझनचे तुम्ही विनर संघ आहेत या ठिकाणी खानाव संघ. आणि आपण पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आत्ताच चौकार आलेला आहे. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तो दोस्तों यहाँ पे दूसरा ओवर प्रगति पर, पहले ओवर में आए थे 11. ओहो, इस मरतबा अंदरूनी सीरा लगा था मगर शॉट फाइनल के फील्डर बहुत ही चौकन्ने और उसी के साथ मुश्तदी के साथ डटे हुए थे. बहुत ही खूबसूरत यहाँ पे फील्डिंग का नज़ारा. विकेट के पीछे फील्डिंग करना इतना आसान नहीं होता, इनफैक्ट बहुत ही मुश्किल मैं कहूँगा, क्योंकि पलक झपकते ही वो गेंद आपके पास आती है, उसे फील्ड करना मुश्किल होता हुआ. जी हाँ, मगर इस मरतबा बहुत ही खूबसूरत ये कवर ड्राइव हमें देखने को मिला. जी हाँ, डीप कवर में फील्डर थोड़ा सा फंबल हुए, उसका फायदा मिला. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं. देखिए, पहले ओवर में एक छक्का हमें देखने को मिला, एक चौका भी देखने को मिला, मगर फिर भी मैं अच्छी गेंदबाजी कहूंगा निखिल पाटिल की, क्योंकि उन्होंने मात्र 11 ही रन खर्च किए हैं. 4 गेंदें बहुत ही बेहतरीन देखने को मिली थी. इस ओवर में भी चौके से शुरुआत तो हुई, मगर पहली 3 गेंदों में मात्र 6 ही रन. जी हाँ, ओहो, यहाँ पे सामने की तरफ गोता लगाया, गेंद को अपनी झोली में कर दिया है. जी हाँ, अंपायर की तरफ देखते हुए आदिल, और अब अंपायर जी ने अपनी उंगली को आसमान में बुलंद कर दिया है. सेकंड विकेट डाउन. आदिल कुरैशी बैक टू द पवेलियन. अरे भाई, खाना वाले कितने लोग यहाँ पर? आवाज दो जरा. खाना वाले कुठे आहेत? खाना वाले आलेत काय? पहिली मॅच चालू आहे. किती लोक आहेत? आलेत काय? जितू भाई कुठे आहेत लोक? बघता ना मॅच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शॉर्ट पॉइंट की दिशा में राजेश मोहिते, हालांकि दाऊद नाम से पुकारे जाते हैं, पहचाने जाते हैं, मगर क्या कमाल की फील्डिंग राजेश आपने की. अंतरराष्ट्रीय स्तर का ये एफर्ट हमें देखने को मिला. पहली नजर में मुझे भी लगा ये कैच हुआ है या नहीं, मगर हमारे अंपायर, जेपी पैनल के अंपायर बहुत ही चौकन्ने और बहुत ही ज्यादा एक्सपीरियंस सम्माननीय सादिक राजापुरकर सर और उसी के साथ साथ सागर मोरे सर, और उन्होंने यासीन सर, मुख्य प्रवेशद्वाराजवळ MH06 CD 1899 ही 4 चाकी गाडी उभी आहे. आपल्या गाडीमुळे ट्रॅफिकला व्यत्यय निर्माण झालेला आहे. आपण त्वरित गाडी जवळ जा आणि ती गाडी योग्य ठिकाणी पार्किंग मध्ये लावा. MH06 CD 1899 1899 कॉम्बॉक्स. आदिल कुरैशी बहुत ही अच्छे टच में और बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे थे. उन्होंने 17 रनों का योगदान दिया. 1 छक्का और 2 चौके उनके बल्ले से देखने को मिले, मगर एक कमाल की फील्डिंग और एक कमाल का कैच पूरे मैच में परिवर्तन ला सकता है. इनफैक्ट मैच को पूरी तरीके से प्रभाव कर सकता है, ये हमने अक्सर देखा है. इसीलिए दोस्तों, आपके गेंदबाज या आपको बल्लेबाज ही आपको जितवाते नहीं है. ये देखिए, फिर से एक बार डाइव लगाया था. ओहो, हार्ड लक मैं कहूंगा, मगर पुरजोर कोशिश यहाँ पे आशांक साकर कर हमें नजर आते हुए. अपने सामने की तरफ गोता लगाना इतना आसान नहीं होता है. इनफैक्ट बहुत ही मुश्किल
राजेश मोइदे ने इसके पहले किया, मगर इस मर्तबा ये जीवन दान। देखिए कभी कभी तकदीर का सहारा, आपका मुकद्दर, आपका नसीब, आपका भाग्य, ये जो सारे शब्द है ना वो बहुत इंपॉर्टेंट होते हैं। यहाँ पे एक जीवन दान मिला है, उस जीवन दान का कितना फायदा उठाते हैं ये देखना बहुत ही मजेदार हो सकता है। इस बीच स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सिद्धांत पुलेकर। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद, ये लॉलीपॉप कैच हो सकता है, विकेट कीपर उसके नीचे। निखिल पाटिल कहां छोड़ने वाले हैं, इतना आसान कैच नींद में भी पकड़ सकते हैं। और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। व्यासपीठावर उपस्थित पेझारी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर छोटमशेठ समर्थक सन्माननीय सुबोधजी ठाकूर आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सोनालीताई ठाकूर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल। विनंती असेल मिलिंदजी वाडेकर आपल्या शुभ हस्ते या दाम्पत्याचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सुबोधजी ठाकूर आणि सोनाली ठाकूर, कॉम्बॉक्स। इस बीच नए बल्लेबाज आए हैं आकाश गोंदड़ी, गुड्डा नाम से भी पहचाने जाते हैं, उनका निक नेम गुड्डा, जबकि उनके साथी बल्लेबाज है कुंजल पाटिल। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 18 रन, पहले ओवर में 11 और दूसरे ओवर में 7, 9 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। 30 गज का दायरा भी हट चुका है। हालांकि गेंद भी थोड़ी सी पुरानी हो चुकी है, नई गेंद के ऊपर गेंदबाजी करना बहुत मुश्किल होता है, मगर गेंदबाजी करने वाली टीम जो कि अमृत स्पोर्ट्स सासों ने, इनकी मैं ज़रूर तारीफ करना चाहूँगा। 30 गज के दायरे में बहुत ही बढ़िया गेंदबाजी। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद, मगर वहां पे फील्डर तैनात। फिर से एक बार एक आसान सा कैच डीप कवर की दिशा में, पहली ही गेंद पर मिली है सफलता। और एक बल्लेबाज विनय पाटिल जो कि तिनविरा से बिलोंग करते हैं। इन दोनों भी बल्लेबाजों को एक अच्छी साझेदारी यहाँ पे अंजाम देनी होगी, क्योंकि उनकी टीम की नैया भंवर में फंस रही है। उनकी टीम का बैलेंस थोड़ा सा लड़खड़ाता हुआ नजर आ रहा है। एक जिम्मेदारी की पारी दोनों भी बल्लेबाजों को खेलना होगा। एक अच्छी साझेदारी यहाँ पे अगर सेट होती है तो एक सम्मान पूर्वक स्कोर अब यहाँ पे खड़ा हो सकता है, क्योंकि तीसरा ही ओवर प्रगति पर, इसके बाद भी 2 ओवर आने बाकी है। थोड़ा सा वक्त यहाँ पे गुजारना होगा, क्योंकि आपका पहला मैच है। विकेट में बाउंस कितना है, टप्पा खाने के बाद गेंद कितनी घूम रही है या कितनी कट हो रही है, उसका अंदाजा लेने के लिए थोड़ा सा 1-2 गेंदें आपको वक्त देना होगा। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, मगर उतना ही खूबसूरत ये शॉट फील्डर को ढूंढ लिया है। इस मरतबा भी मिलेगा मात्र 1 ही रन। देखिए जैसे जैसे विकेट आते हैं ना, तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट पर चली जाती है और गेंदबाजी करने वाली टीम का आत्मविश्वास, उनका कॉन्फिडेंस बढ़ता है, और हमें यही देखने को मिल रहा है इस मैच में। हालांकि खानाव टीम बहुत ही जबरदस्त है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। ये देखिए खेला है, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर, सीधा फील्डर को ढूंढ लिया। और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। सन्माननीय अभिजितजी वारडे आणि सुजितजी पाटील कारले येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल
आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार संपन्न झालेला आहे. धन्यवाद. तसेच विनंती असेल अभिजितजी वारडे आणि सुजितजी पाटील आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती असेल सतीशजी थळे आपणास विनंती असेल आपण अभिजितजी वारडे आणि सुजितजी पाटील वो जबरदस्त पारी खेली, एक नायाब पारी खेली, उनकी जिंदगी का सबसे अच्छी पारी अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि मैच तकरीबन हमारे हाथों से बहुत दूर जा चुका था। उसी तरह की पारी अब यहाँ पे खेलनी होगी किसी एक बल्लेबाज को। आपके पास अभी भी 12 गेंदें बची है। इन 12 गेंदों में अगर यहाँ से आप 40 रन 35 रन अगर जोड़ते हो तो एक फाइटिंग स्कोर यहाँ पे खड़ा हो सकता है। पहला मैच जीता था लावण्य दृष्टि मृणमयी खारेपाट 11 ने। जी हाँ, इस मरतबा बैकफुट पर जाकर पुल करने की कोशिश थी, मगर कारपेट के सहारे गेंद ट्रैवल कर रही थी। डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन मिलेगा। 11 गेंदें शेष, 11 गेंदें हैं। 11 गेंदों में अगर 4 या 5 बड़े स्ट्रोक भी आते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर यहाँ पे हो सकता है। आहा, ये प्रारंभ पाटिल एक्शन से ही पता चलता है। हालांकि यहाँ से हम बहुत दूर बैठे हैं तो थोड़ा सा फ्लड लाइट की वजह से हर एक खिलाड़ी का चेहरा पहचानने में मुश्किल होता है, मगर ये एक्शन देखिए, प्रॉपर क्रिकेटिंग एक्शन, बहुत ही खूबसूरत है और हाई आर्म एक्शन, उसी के साथ शानदार फॉलो थ्रू, उनका रिदम, ये सारी चीजें बहुत ही क्रिकेट में नजर आती हुई। ओहो, आउट स्विंगर के ऊपर चकमा दिया है। गेंद बाहर की तरफ कट हुई थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, गेंद ने मोटा सिरा लिया, सीधा विकेट कीपर के लिए।
दृष्टी मृण्मयी, सॉरी माय मिस्टेक. यानंतर होणारा सामना RM सप्लायर्स जिराड विपक्ष विहान स्पृहा चॅम्पियन तिनविरा खारेपाट या दोन्हीही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला ज्वाइन करायचं आहे. चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान पर. फिर से एक बार कॉन्सेंट्रेट करेंगे. अब यहाँ पे फिक्र करने की जरूरत नहीं है, फोकस करने की जरूरत है बल्लेबाजों को. मगर प्रारंभ के बारे में क्या कहेंगे, बहुत ही अच्छा खिलाड़ी है, होनहार खिलाड़ी है. जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ खेला, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में कमाल की फील्डिंग का प्रदर्शन. ये लाजवाब थ्रो, हो ये थ्रो तो देखिए कौन वहां पे फील्डर तैनात है. ये होता है दोस्तों क्रिकेट, असली क्रिकेट तो ये है. तरह की फील्डिंग करते हुए रनआउट भी आपको लेने होंगे. इंपॉर्टेंट विकेट यहां पे आता हुआ, क्योंकि ऐसा लग रहा था कि ये दोनों भी बल्लेबाज जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करेंगे. दूसरे रन के लिए कॉल जरूर था, दूसरा रन भी वहां पे था, मगर इतनी नायाब फील्डिंग, इतनी शानदार फील्डिंग और कमाल का वो बुलेट थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में, और इसी वजह से ये दूसरे रन के लिए रनआउट होते हुए बल्लेबाज नजर आए. ओहो, इस मतलब आया है, जी हाँ आएगा. यस इट इज, गेंद सीमा रेखा के बाहर, स्टैंड में 6. पर रिकॉर्ड है, आपको याद होगा 44 रन भी उन्होंने डिफेंड किए हैं इसके पहले दूसरे सीजन में. क्या यहाँ पे 45-50 तक पहुंच सकते हैं, क्योंकि डिफेंस करने की क्षमता जरूर रखते हैं. जी हाँ, इसमें दवा कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद कहीं और निकल गई. इसी बीच 1 रन मिलेगा, मगर प्रारंभ पाटिल के ये बहुत ही शानदार ओवर की समाप्ति, देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या हो चुकी है 31 रन. 7 विकेट के नुकसान पर 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर में कम से कम 20 रन तो आपको लगाने होंगे, 50 का आंकड़ा छूना होगा, बहुत जरूरी है, क्योंकि बार बार उसी तरह से आप 44 रन डिफेंड करेंगे ये कह नहीं सकते. हालांकि मैं तो 20 की मांग कर रहा हूं, मगर कम से कम यहाँ पे 15-16 रन तो आने चाहिए, तब जाके एक मैच में मजा रहेगा, वरना मैच थोड़ा सा नीरस भी हो सकता है. दोनों भी बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, चारों तरफ हम देख सकते हैं हमारे ये क्रिकेट के रसिक, क्रिकेट के दीवाने इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. हालांकि हवा में नमी और उसी के साथ ठंड का ये माहौल यहाँ पे नजर आता हुआ, सम्माननीय छोटम शेठ ने ये खूबसूरत मैदान जो उन्होंने अपना सपना देखा था, उस सपने को साकार किया है, सपने को संजोया है और उसके लिए मेहनत की है. और सही मायनों में अलीबाग क्रिकेट में इससे बढ़िया आपको मैदान देखने को नहीं मिलेगा. ओहो, आया है, क्या आया है, जी हाँ आया है, फिर से एक बार उड़ाया 6. क्रिकेट से दूर होते हैं, शायद ये इस खिलाड़ी के बारे में भी कुछ ऐसा ही है और इसी वजह से 9वें नंबर पे बल्लेबाजी करने के लिए आए हैं, वरना इन्हें भी मैं हमेशा ऊपरी क्रम में बल्लेबाजी करता हुआ देखता हूं. इस बीच
बहुत ही खूबसूरत ये ऑन ड्राइव लॉन्ग ऑन की दिशा में थोड़ा सा फंबल हुए, वहां पे मिस फील्डिंग, और उसका फायदा नहीं उठाते तो क्या करते, क्योंकि रनों की भूख है, रनों का हंगर है, रनों की जरूरत है। दूसरा रन साहिल ने मुकम्मल कर लिया है और स्ट्राइक भी अपने हाथों में रखा है। रनों की संख्या मैं बताऊंगा, 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 4 गेंदें आना बाकी। क्या इन 4 गेंदों में कम से कम 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिल सकते हैं? जी हां, यहां पे जोरदार प्रहार तो किया, मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। देखिए साहिल अभी तक देख रहे हैं, उन्हें यकीन नहीं हो रहा है कि ये कैच कैसा हो सकता है। इतना परफेक्ट मिडल ऑफ द बैट किया था, देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया था, मगर वहां पे उतनी ही जबरदस्त फील्डिंग सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। बहुत ही बड़ा झटका। और अब नए बल्लेबाज आए हैं विनय पाटिल, 11 नंबर की जर्सी पहने हुए। विनय पाटिल भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। हालांकि एक गेंदबाज के रूप में उन्होंने अपनी पहचान बनाई है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी अक्सर उन्होंने की है, मगर आज विनय को बड़े शॉट लगाने होंगे। अपनी टीम की नैया भंवर में फंस चुकी है, पूरी तरीके से बुनियाद ढल चुकी है, उसे थोड़ी देर के लिए संवारना होगा, किसी भी तरह से खड़ा करना होगा और एक सम्मानपूर्वक स्कोर यहां पे खड़ा करने की सख्त जरूरत। 3 गेंदें अभी भी बची है, इन 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक की सख्त यहां पे दरकार। इस बीच शशांक साखरकर की भी मैं सराहना करना चाहूंगा, पहली गेंद पर छक्का खाने के बावजूद कमबैक किया, उसी बल्लेबाज को चलता किया है, उसी बल्लेबाज का विकेट चटकाया है। अंपायर से एक कार्ड लिया, विनय पाटिल खेलने के लिए तैयार होते हुए। ओहो, बहुत ही अच्छा स्ट्रोक तो जरूर है, मगर डीप में पीछे फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर वन बाउंस बहुत ही ज्यादा था। हालांकि टेनिस बॉल है ये, और टेनिस बॉल को बहुत ज्यादा बाउंस होता है, ये हम सभी जानते हैं। विकेट कीपर के सर के ऊपर से ये थ्रो, और इसी वजह से दूसरा रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 41 रन। अभी भी 2 गेंदें आना बाकी, इन 2 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक देखना चाहेंगे, यानी किसी भी हालत धीरे धीरे 50 तक पहुंच सकते हैं। जी हाँ, मगर जड़ में डाल दिया था शशांक के पास। ओहो, ये देखिए फील्डिंग का स्तर देखिए, ऐसा लग रहा था कि ये 4 रन आसानी के साथ है, मगर प्रारंभ पाटिल चट्टान बनकर, एक दीवार बनकर वहां पे खड़े थे कॉर्नर की दिशा में। कमाल की फील्डिंग अपने टीम के लिए, उन्होंने 2 रन जरूर सेव किए हैं। यही दोस्तों 1-1 रन, 2-2 रन, अगर 11 खिलाड़ियों ने 1-1 रन भी सेव किया ना, तो 11 रन सेव होते हैं, और यही 11 रन जीत और हार का जो फासला है वो तय करते हैं। हाँ, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर जड़ में डाल दिया था, और फिर से एक बार वही लकी नंबर आया है एनएससी खानाव के लिए। 44 आंकड़ा, 44 रन इसी मैदान पर एनएससी खानाव ने डिफेंड किए हैं। क्या लगता है विनय, ये होगा, डिफेंड हो सकता है क्या? जरूर होगा सर। यस, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक। देखते हैं क्या होता है। जीतने के लिए 45 रनों की जरूरत। चलिए दोस्तों, हम टॉस की तरफ चलते हैं। ओवर टू धनंजय। सो थैंक यू अलीबाग प्रीमियर लीग 2026 सीजन 5। और चलते हैं यहाँ पर इस वक्त टॉस के लिए, और आपण वळूया या ठिकाणी आनंद स्पोर्ट्स झिराड आणि विहान स्पुहा चॅम्पियन 3 बिरा खारेपाट या संघामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल। गट ब आपण पाहत आहोत, आणि या कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत, सर्व युवा कर्णधारांना आपण पाहत आहोत, आणि आपल्यामध्ये उपस्थित या ठिकाणी आमच्या साई मित्र मंडळाचे सदस्य आणि आमचे मित्र या ठिकाणी आहेत। दादा वेलकम।
वेलकम केतन संघाचा संघ मालक आपण खारेपाट संघ चॅम्पियन्स आपण आणि गिरीश मालक आहेत आणि आपल्या आपण पाहत आहोत दुसरा संघ जो या ठिकाणी आहे आर्यन सप्लाय झिराड कारण खास करून रवी म्हात्रे आणि महेश माने यांचा संघ आहे आणि वडाडकर दादा आमच्यामध्ये हवे आहेत. मित्रांनो मी सांगतो माझ्या स्क्रीनवरती जे आहेत ना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने साई मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजित करणारे सर्व खेळाडू आहेत आणि यांचं जे कार्य आहे ना खूप मोठं आहे. आपण पाहतोय हेड आणि टेल तुम्हाला दाखवलं जातं बघा, हेड आणि हा टेल. पहिलं कोण बोलणार ते सांगा. तुम्ही बोलणार. ओके, दादांच्या हस्ते केलं जाते टॉस नाणेफेकीचा. ओके, टॉस केला जातोय आणि हेड टेल आलेला आहे आणि क्या बात आहे, आर्यन सप्लाय झिराडने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि झिराड संघ म्हणजे अतिथी देवो भव. सर्वांचं आपण स्वागत करणार आहोत या मैदानामध्ये कारण हे मैदान आपलं आहे. काय घेणार, काय निर्णय आपण स्वीकारलात? क्षेत्ररक्षण घेण्याचं आम्ही ठरवलंय, म्हणजे टीम मीटिंग झाली होती. क्षेत्ररक्षण घेणार. टीम मीटिंग झाली आहे, क्षेत्ररक्षण घेणार आणि क्षेत्ररक्षण घेताना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघायलात की 44 धावा झाल्या आहेत कारण जेव्हा मॅच स्टार्ट झाली होती तेव्हा 40, 55, 48 धावा पाहायला मिळाले. पण आता तुला काय वाटतं की किती धावामध्ये आपण रोखू शकतो या संघाला? आम्ही चांगली गोलंदाजी आणि चांगली जर क्षेत्ररक्षण जर आमचं झालं तर आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की युवा मी पाहतोय, एकदम यंग टॅलेंटेड कॅप्टनला पाहतोय कारण त्याचा कॉन्फिडन्स बाकी जबरदस्त आहे. या ठिकाणी सांगितलंय संघनायकाने की आम्ही रितेश सांगितलं की आम्ही कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि तुमची फलंदाजी आहे पहिला खारेपाट आणि खारेपाट म्हटल्यावरती बलाढ्य संघ नेहमीच चांगली बॅटिंग तुमची पाहायला मिळते. तर काय तयारी असेल? काय नाही, समोरची टीम पण चांगलीच आहे. जेवढ्या रन्स बनवता येतील तेवढ्या बनवण्याचा प्रयत्न करणार. नक्की, कारण तुमचा संघ खूप मोठा संघ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळत आहात. तुमच्याकडे चांगले बॅटर आहेत आणि कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर पहिला सामना आहे, थोडंसं वातावरण कसं वाटेल तुमच्यामध्ये? वातावरण तर शांत आहे कारण डव आहे, बॉल जरा स्लो होईल. नक्की क्या सांगितलं, दव थोडा पडेल आणि बॉल थोडासा स्लो होईल आणि त्या स्लो गोलंदाजीवरती किशोर कशी बॅटिंग करतोय तुम्हाला पाहायला मिळेल. आपण वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ ज्या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी यासिन भाई तिकडे बसलेले आहेत. आपण सुरुवात करूया नेक्स्ट इनिंगला ज्या ठिकाणी धावांची गरज या ठिकाणी आहे. 44. मी धनंजय कुलकर्णी मुंबईच्या वतीनं झिराडच्या वतीनं तमाम क्रिकेट रसिकांचं सरचं हार्दिक स्वागत करतो. वळूया अलिबाग प्रीमियर लीग 2026 सीझन 5 मध्ये. धन्यवाद पिंट्याजी. अच्छा, रजनी मंदिर आपण बघतोय तिसरा सामना अमृत स्पोर्ट्स फाउंडेशन सासवणे विरुद्ध NSC खानाव संघांमध्ये रंगलेला आहे. नाणेफेकीचा कौल लागला होता तो सासवणे संघाच्या बाजूने. त्यांच्या संघाचा कर्णधार निखिल पाटील यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि त्यांचा निर्णय आपल्या सर्व गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी एक समर्पक निर्णय ठरवला आणि अतिशय चांगली गोलंदाजी करत खानाव संघाला त्यांनी 44 धावात माफक 44 धावामध्ये रोखलं आणि 45 धावांचं आव्हान त्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे. निखिल पाटील पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानात आली. निखिल पाटील आणि त्याचा साथीदार राजेश मोहिते ही जोडी मैदानात आलेली आहे. पहिल्या चेंडूवर गुड्ड्या गोलंदाजीसाठी आलेल्या पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर 1 धाव काढून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. धावांचा पाठलाग सुरू केलेला आहे तो सासवणी संघासाठी निखिल पाटील. अतिशय एक जबरदस्त असा खेळाडू. यावेळेला पहिल्यांदाच या मैदानामध्ये स्पर्धा झाली होती. त्या वर्षीचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट्स म्हणून ज्याच्या नावाची घोषणा झाली होती तो निखिल पाटील. दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी आपण नेहमी बघत असतो आकाश गोंधलीकडून. लेफ्ट हँडेड गोलंदाज एक नॅचरल आउटस्विंग त्याला आपण बघत असतो. अतिशय सुरेख गोलंदाजी, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर अशी त्याची ख्याती संपूर्ण त्या खानाव विभागामध्ये खानाव पंचकृषीत आपण त्याला खेळताना बघितलेला आहे आणि आता अतिशय चांगला गोलंदाज आपण बघतोय. पहिलं षटक घेऊन आलेला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. जोरकस मारण्याचा प्रयत्न राजेश मोहितेच्या बॅटमधून एक घणानाती फटका येतोय. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहे, सीमा रेषा पार, चौकार.
यष्टिरक्षकाच्या रोखाने तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे पर्याप्त वेळ होता 2 धावा पळून पूर्ण करण्याचा. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या झालेली ती 7 धावा. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केलेली आहे. बॅटची कडा घेतली, चेंडू गोळीच्या वेगाने जातोय नो मॅन्स लँड मध्ये, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. आकाश गोंधळी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी खराब नाही आहे, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन हा गेला होता. चांगला चेंडू होता, परंतु बॅटची कडा घेतली, यष्टिरक्षकाला चकवलं, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवलं आणि त्या ठिकाणी चेंडू निघून गेला फाईन लेग परिसरामध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या बघतो आपण डबल फिगर्समध्ये पोहोचते 2 चौकारांच्या सहाय्याने. 11 धावा. क्या बात आहे, बहुत बढिया. अतिशय चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये डीप स्क्वेअर लेग. आपण पुन्हा एकदा वळूया थेट या ठिकाणी अमृत स्पोर्ट्स सासवण्याचे या ठिकाणी संघमालक बसलेले आहेत. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि एका ठिकाणी धावसंख्येची गरज कमीत कमी 44 आहेत. आणि कसं वाटतंय आल्यानंतर आणि या टायमाला तयारी काय केली आहे संघाने? थँक्यू. प्रथमतः मी दिलीप शेठ भोईर यांचं मी अभिनंदन करतो का या आम्हाला प्रथमच या APL मध्ये टीम दिली. आणि त्याच्यानंतर साई क्रीडा मंडळ यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. आणि आज जी टीम आहे ती सर्व हे खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू आमच्या कप्तान निखिल पाटील यांनी सिलेक्ट केलेले आहेत. ह्याच्यात खेळायचं कोणी काय करायचं ते त्यांनीच हे केलेलं आहे. दादा कसं वाटतंय, कारण आपल्या या गावामध्ये आत्ताच आदरणीय छोटम शेठ जिंकून आलेले आहेत, काही काम वगैरे, कारण गेल्या अनेक वर्षापासून त्यांना कामाचा नक्कीच अभ्यास त्यांना माहीत आहे. आणि 3 टर्मचे ते आत्ता मात्र त्यांचा हे 3रा टर्म आहे, काय सांगाल त्याबद्दल? दिलीप शेठ भोईर यांचं मी कार्य जवळून पाहिलं आहे, कारण मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे. आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती आम्ही त्यांच्याबरोबर प्रचाराला जातो तेव्हा आम्ही जमतेम 15-20 घरं केली का आम्ही दुसऱ्या कुठेतरी एक कोणाच्या तरी ओटीवर किंवा खुर्चीत बसतो. परंतु त्यांचं तसं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक घरात प्रत्येक पायरीवर चढून हे स्वतः प्रचार करत होते. हा त्यांचा स्टॅमिना बघून खरोखर हे कार्यकर्ता एक असं असायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच खूप एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. आणि आपण पुन्हा वळूया मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळूया. थेट त्या ठिकाणी चौकारच्या जवळ चेंडू जातोय, त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स ओव्हर टू. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतो विनय पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. विनय पाटील सुद्धा एक चांगला खानाव परिसरातील चांगला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. परंतु पहिल्याच चेंडूवर 1 धाव येते. निखिल पाटील वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 2 धावांवर. परंतु राजेश मोहितेची फलंदाजी, पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं होतं. खाली क्षेत्र निवडायला पाहिजे. ज्या वेळेला मोठे स्ट्रोक्स मारले जात नाही आहेत त्यावेळेला खाली क्षेत्रामध्ये चेंडू पुश करून ढकलून किंवा कशाही पद्धतीने खेळून आपण इंटरनॅशनलमध्ये सुद्धा बघत असतो की धावा कशा वसूल केल्या जातात. पुन्हा एकदा एक नजाकत भरा स्ट्रोक्स बघतोय. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. एका धावेने धावफलक मात्र हलता राहतोय. धावसंख्येमध्ये बदल होत राहतोय. धावसंख्या 17 पर्यंत पोहोचते. चांगली सुरुवात अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाची आपल्याला बघायला मिळते. अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाचे 2 ते 3 ओनर आपण बघितलं निघताच मायक्रोफोनवर मनोज कोळी, त्याच्याबरोबर अंश वाकडे. पण या वेळेला चेंडू थोडासा लांब ठेवला होता फलंदाजाच्या पासून, त्याच्यामुळे मारण्याचा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन त्याला माहिती आहे, खाली आहे क्षेत्र, त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. परंतु चेंडूची आणि बॅटचे कोणताही संपर्क होत नाही आहेत.
अचूकरित्या ओळखलं होतं फलंदाजाचा मनसुबा, त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी केली होती. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली आहे. अतिशय चांगलं या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दीसुद्धा आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. खूप थंडी असून सुद्धा प्रेक्षकांची गर्दी अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. नेहमी क्रिकेटवर प्रेम करणारे हे दर्दी रसिक पुन्हा एकदा पुश केलेला आहे. ज्या वेळेला मोठे स्ट्रोक्स येतात नाही आहे आपल्याकडून, त्यावेळेला मात्र आपला जो साथीदार आहे त्याला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणण्यात यशस्वी ठरतोय. धावसंख्येत 1ची भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. कोणतेही मोठे फटके मारण्याचे किंवा हाराकिरी करण्याचा प्रयत्न होत नाही आहे. दोन्ही फलंदाज अतिशय चांगले संयमाने खेळताना दिसत आहेत. राजेश मोहिते वैयक्तिक 3 चौकाराच्या साह्याने मैदानात 15 धावांच्या साह्याने खेळतोय. क्या बात आहे, अतिशय चांगला स्ट्रोक्स. हा पॉलीवर घेतला, चेंडूला भिरकावून दिलं. चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, षटकार. धावांचा अतिशय चांगल्या पद्धतीने पाठलाग करण्याचा प्रयत्न आपण बघतोय राजेश मोहितेकडून चांगल्या पद्धतीने होतोय. पुन्हा एकदा चेंडू थोडासा मिडल स्टंपवरून लेग स्टंपच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा आलेला आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येत भर पडते, परंतु राजेश मोहितेचा मनसुबा होता हा चेंडू खराब चेंडू आहे, याला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तोळावला जाईल, चौकार किंवा षटकाराची नोंद त्यावर व्हावी अशी त्याची अपेक्षा होती, परंतु तसं काही झालं नाही कारण चेंडू बॅटच्या खूप रेंजच्या बाहेर निघून गेला होता. पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू पॅडवर आदळतोय, अपील केलं जातोय, परंतु पंच दर्शवतात की चेंडू हा ऑफस्टंपच्या बाहेरून जाणार आहे. फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर षटकाची सुद्धा समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे 25 रन्स, 25 धावा. आता आवश्यकता आहे ती 3 षटकांमध्ये 20 धावांची. बघूया कशा पद्धतीने हे आव्हान पार केलं जाईल किंवा NSC खानाव संघाचे जे खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, हे आव्हान राखण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतायत बघणार. आता आपण पुढचा षटक कोणाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा संघाचा कर्णधार आकाश गोंधळी गोलंदाजीसाठी येतोय. एक निरस असा सामना बघायला मिळते आपल्याला. मटक्यांची आतिषबाजी बघायला मिळाली नव्हती, परंतु कधी कधी आपण बघितलं ना तर जेव्हा लो स्कोर मॅचेस होतात त्यासुद्धा अतिशय टफ फाईट होत असतात. तशा पद्धतीचा हा मॅच होईल का? कारण दोन्ही फलंदाज जे आहेत ना ते कोणत्याही प्रकारे मोठे स्ट्रोक्स यायलाच पाहिजे असं नाही आहे. ते सिंगल्स घेत आहेत, डबल्स घेत आहेत, चौकार षटकारांची सुद्धा नोंद होते त्या ठिकाणी. राजेश मोहितेने चांगली फलंदाजी केलेली आहे. तब्बल 1 षटकार आणि 3 चौकारांची त्याची खेळी सजवलेली आहे. अतिशय 21 धावांची खेळी त्याने सजवलेली आहे आणि त्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश केलेला आहे. चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही आहे. निर्धाव चेंडू होतोय पुन्हा एकदा. अतिशय चांगली गोलंदाजी या चेंडूवर बघायला मिळाली. 17 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 17 डिलिव्हरीज रिमेनिंग, 20 रन्स रिक्वायर्ड. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धावचीत होणार का? नाही. रिव्ह्यू, इट्स अ फर्स्ट रिव्ह्यू ऑफ दिस टुर्नामेंट. पहिला रिव्ह्यू घेतला जातोय रनआउटसाठी पंचांकडून आणि ह्या स्पर्धेमधील, या पर्वामधील 5व्या पर्वातील हा पहिला रिव्ह्यू आहे. धावचीत होणार का बघूया. दूध का दूध, पानी का पानी. ड्रीम्स क्रिकेट की जुबानी. बघूया ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून थर्ड अंपायरकडे आपण निर्णय सोपवलेला आहे. सुप्रीम हायकोर्टात निर्णय गेलेला आहे. पहिला राजेश मोहिते धाव काढण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला कटचा प्रयत्न फसला होता. दुसऱ्या वेळेला सुद्धा चेंडूने क्षेत्ररक्षकाला गाठलं होतं आणि त्याच दरम्यान आपण बघितलं क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला. यष्टीरक्षकाने बेल्स उद्ध्वस्त केल्या, परंतु तो त्यापर्यंत फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही पोहोचलाय याची शहानिशा थर्ड अंपायरकडून केली जाते. आपण बघितलं आता पहिल्या मॅचमध्ये खेळताना ऋषिकेश राऊतला बघितलं होतं. ऋषिकेश राऊतने आताच सिलेक्शन मॅच टुर्नामेंट्समध्ये 146
140+ धावसंख्या जमवली होती. अलिबाग तालुक्याचं नाव रोशन केलं होतं. आत्ताच ISPL स्पर्धासुद्धा संपन्न झालेली होती. त्यामध्ये सुद्धा आपल्या अलिबाग तालुक्यातील थळ गावातील आर्यन खारकर याने सुद्धा अंतिम विजेतेपद त्याच्या संघाने प्राप्त केलं होतं. आणि आपल्या संपूर्ण अलिबाग टेनिस क्रिकेट किंवा अलिबाग वासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट त्यांनी निर्माण केली होती. अतिशय चांगलं. आणि यावेळेला फलंदाज बाद. आता यावेळेला येतोय जिराडचा सुपुत्र अजिंक्य वैद्य फलंदाजीसाठी येतोय. 1 डाऊन बॅटर्स मैदानामध्ये येतो. राजेश मोहिते चांगली फलंदाजी करत होता, परंतु दुर्भाग्यवश त्याला धावचीचा शिकार बनावं लागते. इक्वेशन अशा पद्धती असणार आहे. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार या मॅचमध्ये? गोलंदाज सामना फिरवतील का, की हे 2 घणानाती फलंदाज आहेत हे लवकरात लवकर सामना फिरवून आपला टाइम वाचवतील का? बघूया. हे द्वंद्व बघायला नक्कीच मजा येणार आहे. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अजिंक्य वैती मैदानामध्ये येतोय. लोकल बॉय मैदानामध्ये आल्यानंतर सामन्यामध्ये कशा पद्धतीने चित्र बदलणार? पण या वेळेला अतिशय चांगल्या हलका हाताने खेळून काढतोय. चेंडू येतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोचते तोपर्यंत दोन्ही फलंदाज पळून 1 धाव मात्र पूर्ण करतायत. अतिशय चांगला क्रिकेट बघायला मिळते. आणि हा सामना बघण्यासाठी बघा आमचे मित्रसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वडखल पेनवरून रवी पाटील आणि त्याचे संपूर्ण संघ सहकारी सुद्धा या ठिकाणी या सामन्या स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो आमच्या गुणलेखकांपर्यंत. व्हाईट बॉल. एक अवांतर अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती आता 21 धावा. 21 रन 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र आवश्यकता आहे 15 चेंडू 18 धावा. लेफ्ट हँडेड टू लेफ्ट हँडेड. या वेळेला मात्र एक नजाकत भरा शॉट बघायला मिळते. चेंडू येतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन के डीप वाइडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार. षटकार. यस. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सामना विजयाच्या समीप येत चाललेला आहे. या वेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हलवार पद्धतीने सोडला गेला आणि चेंडू पॅडवर आदळला. जोरदार अपील सुद्धा केलं गेलं होतं, परंतु पंचांचा इशारा पुन्हा एकदा बॅट्समन फेवरमध्ये येतोय. बॅट्समन नॉट आऊट. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळे फलंदाजाला नॉट आऊट ठरवलं जातंय. धावसंख्येत कोणतीही वाढ झालेली नाहीये, परंतु एक षटकार मारल्यानंतर सामन्यामध्ये जी हवा होती ना ती मात्र समाप्त झालेली आहे. 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टटवला जातोय. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाही आहेत. या शेवटच्या चेंडूवर सुद्धा 1 धाव मिळते. धावसंख्या झालेले 1 ने वाढून 34 धावा. 34 रन्स ऑन द स्कोर बुक. 11 धावा महज फक्त पाहिजे या 2 षटकांमध्ये. 12 चेंडू 11 धावा. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण प्रेक्षक रसिक मायबाप आपण येत बघत असतो. APLची जादू आहे ही छोटम शेटची जादू आहे. कारण ज्या पद्धतीने आयोजन आहे ना, या आयोजनाला हुरळून आणि हे सामने बघण्यासाठी आपण बघतोय. माझे मित्र आत्ताच या ठिकाणी पोहोचले आहेत, मगाशीच पोहोचलेले आहेत. रवींद्र पाटील अतिशय बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांचा वडखल विभागातून त्याचं नावलौकिक आहे. रायगड प्रीमियर्स लीगमध्ये सुद्धा 40+ खेळताना आपण त्यांना बघत असतो. तुमचं खूप खूप स्वागत आहे या APL पर्वामध्ये आमच्या. तिसरं षटक लोणारे गावचे सुपुत्र मनीष म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अलिबाग एंडकडून गोलंदाजी करणार.
12 चेंडू 11 धावा. मनीष म्हात्रे गोलंदाजी करतो निखिल पाटील आपण बघितलं होतं एक सूझबूझ परिपारी, म्हणजे ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला आक्रमक धूप धारण करणं, सिंगल्स डबल्स घेणं त्याचा हातखंडा आहे. गोलंदाजी सुद्धा त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर. आणि आपण बघितलं ना आता मॅचेस किती झाल्यात गुरुजी? 3, म्हणजे 6 संघ खेळलेले आहेत. त्यामधील 5 कर्णधार आहेत ते खारेपाट विभागातील आहेत. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, पुन्हा शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. धाव काढण्याचा कोणताही संपर्क होत नाहीये. तर खारेपाट विभागामधील 6 मधले 5 कर्णधार आहेत. म्हणजे बघा आपण खारेपाट विभागाचा कसा वर्चस्व टेनिस क्रिकेटमध्ये आहे. अतिशय चांगले खेळाडू आपण बघतोय आणि जास्तीत जास्त खेळाडू सुद्धा खारेपाट विभागामधील खेळताना बघितलेले आहेत. उद्याच्या दिवसात आपण बघणार आहोत आपल्या अलिबाग विभागातले सुद्धा खेळाडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्या बात आहे मनीष, वाह बेहतरीन गेंदबाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. मनीष म्हात्रेची गोलंदाजी खरोखर चांगली आहे. बेस्ट ऑलराऊंडर लोणारे गावामधील आहे. या 2 चेंडू डॉट गेल्यानंतर थोडासा प्रेशर नक्कीच वाढतोय. 10 चेंडू 11 धावा, परंतु खराब चेंडू. 2 चेंडू नंतर तिसरा चेंडू अतिशय खराब शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा. चेंडूला भिरकावून दिलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू ऑफ स्टंप पिचिंग टाकले होते, परंतु या वेळेला चेंडू मागे खेचला गेला. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. आणि त्याच्या बरोबर आपण बघतोय दुसऱ्या चेंडूवर सुद्धा हा मॅच विनिंग स्ट्रोक्स. अप्रतिम, इट्स अ कॉन्सिक्युटिव्ह शॉट, षटकार. आणि आपण बघतो या मॅच मध्ये सुद्धा बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवल्यामुळे निखिल पाटील फलंदाजी करत असताना 22 धावा पटकावलेल्या आहेत. 45 धावा चेस करत असताना आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करून 2 षटकांचा खेळ केला त्याने. 15 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट्स प्राप्त केल्यात. म्हणजे बेस्ट ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स दाखवणं निखिल पाटील, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच.